तर गाईज बघू शकता आम्ही फिरायला चाललेलो आहे. तर बघू शकता एकदम ऊन आहे आणि आमचा इकडे रस्ता बनवायचा चाललाय गावाला. तर तुम्ही बघू शकता पूर्ण फॅमिली निघाली आहे फुलच आहे ना खरं. तू त्याला करू नकोस. नमक नाही हो, मीठ बोला. मराठी शब्द वापरा, मराठी. आपण मुंबईमध्ये नाही गावी आहे. एवढं नको टाकू. बघू शकता तुम्ही आम्ही सरबत पितोय. काय काय तुझ्या हातामध्ये मस्त उसाला रपाची आम्ही मजा बघा 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 कायचं मी स्टँडवर आलेली आहे. तर आम्ही कुठेतरी फिरायला चाललो एकदम नवीन ठिकाणी. तर बघू शकताय खूप गर्दी आहे इकडं स्टँडवरती. मजा येते पण है ना. तिन्ही गाड्या लागल्यात. खाली आहे ना. मग आपण याच्यातच जाऊया ना. फलटण स्वारगेट आहे. हा काल स्वारगेट झालो नेरळला गेली होती. काय करतो माहिती आहे हो या आता 20 रुपये. अरे बसा इथं मागे नाही, इथं बस. इथं बसायचं. आणि उडेल सगळं. अरे उडेल सोडायची गाडी. हा मग चला गाडी चला. गाड्या सोडल्या आपण 4-5 गाड्या सोडल्या. जवळ आहे का ते अंतर. परत यायचं रिटर्न पटकन निघायचं ते. त्याने वेळ लावला ना. काय काय तर आम्ही कुठेतरी फिरायला चाललेलो आहे. नवीन स्पॉट. कुठेतरी फिरायला. नवीन स्पॉट नाही ऐकायला आलं कुठेतरी फिरायला. कुठेतरी म्हणजे हे पण डिस्कशन होऊन दे त्याच्यामध्ये. होऊन दे चालेल. चालेल म्हणजे जिथे मी पोहोचले तिथे तुम्हाला काहीच दाखवणार. तो भाग मी कुठे जाणार आता काय त्यांची गाडी तर हे आहे फलटण स्टेशन. ते इथून आमची गाडी स्टार्ट झालेली आहे गाईज बघू शकता. बोलते मस्त. शाळेत जाते तू. कितीला आहे. पहिलीला. हा आम्ही आता फोटो काढते. मुलगी लेडीज
चला आपल्याला बाजारात जायचं आता. बाजार कुठे माहितीये का? म्हणून बोलते थांबा ना सावलीमध्ये, मग नंतर त्यांना येऊ दे, मग तेव्हा जाऊ आणायला. तरी पाव आहे ते सफरचंद आणि हे 250 रुपये आहेत बोलतात. तर तुम्ही काय बोलता, काय घेऊया आपण? सफरचंद घेऊया. हा तेच ठीक आहे, द्या हे लाल मध्ये द्या, लाल मध्ये द्या. पाव किलो मध्ये किती येतील? नीरा नदी, नीरा नदी गाईज बघू शकता. नीरा नदी काय बघ. हाय गाईज, तुम्ही कशा आहात? तुम्हाला असं वाटतं की तुम्ही होप असाल आणि व्यवस्थित असाल. मी पण छान आहे. पण हा तुम्हाला छोटासा ब्लॉग आहे माझा, मिनी ब्लॉग. तर मी रस्त्याने अशी आलेली होती गावामध्ये. तर एक छोटासा इथे स्वामी समर्थांचं मंदिर होतं. तर हा माझा मिनी ब्लॉग आहे, ते तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करते व्हिडिओद्वारे. तर इथे दर्शनासाठी मी आली होती गाईस. तर इथे खूप गर्दी होती गुरुवारचा वार असल्यामुळे. तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा मी मंदिरात जेव्हा गेली तेव्हा खूप लाईन दिसलेली होती. त्याच्या बाजूला एक छोटंसं तुळशीचं झाड आहे. तर तुम्ही दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप लाईन असल्यामुळे आणि गर्दी असल्यामुळे तर मी पण एक लाईनमध्येच उभी होती. तर एक छोटंसं मंदिर आहे, खूप शांत आणि खूप छान वाटत होतं. लाईन आहे चल इकडे. फक्त फुलांनी आणि फोटोंनी कसं सजवलं मला खूप आवडलं आणि मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तर तुम्ही बघू शकता. तर मी लाईनमध्ये उभे असताना हे व्हिडिओ काढत होती. तर हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी. आणि हे बाजूला मी त्याच्या उभी होती. तर ते स्वामी समर्थ महाराजांचे जर तिथे सामान काहीतरी ठेवलेलं होतं, एवढं काय मला माहिती नाही त्याच्याबद्दल. पण मी पण फर्स्ट टाईम असं दर्शनासाठी गेलेली होती छोट्याशा मंदिरामध्ये. खूप छान असं वाटलं मला पण. तुम्ही बघू शकता. मठात हे पकड हात. थांबवून पाया पडून मला पाया पडून. इथे लाईनमध्ये असताना मी पण असं फुलं असं घेऊन गेलेली होती बाजारातून स्वामी समर्थ महाराजांना राहण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता काहीच माझा नंबर आलेला आहे. तर मी तिथे दर्शन घेत आहे. तर खाली मी असं वाकून त्यांना पोचते. ते फुलं वगैरे व्हायचं चालू होतं तिकडे आणि दर्शन घ्यायचं असं चालू होतं. तर मी पण असं करण्याचा प्रयत्न केला. मला खूप आवडलं आणि खूप छान वाटलं. तर गाईड्स कमेंट्समध्ये कसं वाटतं मला नक्की सांगा. तुम्ही पण असं कधी गेलं असाल तर एखाद्या मंदिरात तर तुम्हाला स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी. 10 मिनिटं इथे बसायला लागतं म्हणून असे सगळेजण बसलेले होते. म्हणून मी पण इथं बसलेली होती. माझे मिस्टर उभे होते म्हणून त्यांना मी बसायला सांगत होती. तरी ते खूप छान वाटलं. चला बाय. आता माझा मिनी ब्लॉग झालेला आहे. छोटासा एक होता प्रयत्न दाखवण्याचा तुम्हाला. कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. बाय.
हा इथं पहिलं बघा गर्दी आहे. आता पुन्हा करायची निघाले ना ह्या महिन्यात त्याच्यामुळे गर्दी आहे. अंदाज काढायचा आहे. सोन्याच्या नादाला लागायचं नाही. मोदींनी सांगितलं सोनं खरेदी करू नका. सोन्याच्या नादाला लागू नका. मोदींनी क्लिअर सांगितलं सोन्याच्या नादाला लागू मला नका. कानातला अगोदर बनवून ठेवला. मम्मीला स्वतःला नाही येते काढायला. तेच बोललो, इथे बसून काढायला. स्वतःला नाही काढायला. बसून काढू शकत नाही व्हिडिओ करताय का काय तुम्ही? डिस्काउंट दिलं सांगितले, डिस्काउंट दिला एकदा काय देणार हो परत आम्ही भैया. जोडी कुठे ठेवली? जोडी अजून वजन काय? हां मी मला पण नाही लागत तोडायला. पूर्ण ते घेतलेलं पूर्णच लावायचं. ती बाई किती चांगली होती ना बोलणारी. आहे का? एका टेबला होते. मम्मी बापू येणार आहे ना. मी काय घेणार नाही, मला काही नको. मी घरनं जेवणार नाही, मला जेवण मला काय सांगू. ते बापू कसे काय करू शकता. आणि आज काय खायला आलेलं आहे तर डोसा खायला आलेला आहे. फॅमिली आहे त्यामध्ये 2 चिक आहे. अजून येत आहे डोशाचं. तर ह्या साईडला ऑर्डर दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. येते बघा पार्सल. ग्लास आपने दिया ना ग्लास. ये देखो डोसा आ गया, 2 का पार्सल आ गया गाइस. बघू शकता. अजून तिघांचं यायचं आहे बाकी. आणि एक दुसरी डिश मागवलेली आहे, ते मिसळ पावाची आहे. तर दोघांना आवडतं म्हणून आम्ही खास मुंबईवरून गावाला आलेलो आहे. तर हे खा, मस्त खा, मजा घे. येईल मला त्याला सुरुवात नका. हाय काय माझं फिनिश झालेलं आहे प्लेट. सर्वांनी खाल्लेलं आहे. मस्त मोठा डोसा स्पेशल गावाला खायला आलेलो आहे. तुम्ही बघू शकता हा व्हिडिओद्वारे दाखवत आहे. तर खूप छान होता, मस्त होता. कधी पण ह्या साईडला तुम्ही आला तर गावी खाण्यासाठी मस्त.
चला चला वरती हे चला लवकर वरती. तो गायब झालेला बघू शकता. तर मी रस्त्याला लागलेली आहे आता कामाला तुम्ही बघू शकता. तर हा शॉर्टकट रस्ता आहे. तर मी ज्या दिवशी मिसळपाव खायला आले ते तुम्हाला इथून दाखवलेलं. आज डोसा खायला आले स्पेशल. तर मी आता इथून बाहेर पडते सीडीवरून बघू शकता. गाईज बघू शकता की तुम्हाला मी मार्केट दाखवते. वर्षाची आहे ना. ह्याच्या पोराला पण घेऊ ना कुरकुरे. आधी आधी चला मग 6ची गाडी आहे. 1 2 3 4 5 ना. 20 रुपये.